अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळींनो, उद्या आहे दिनांक 25 फेब्रुवारी 2024. उद्या आहे रविवार आणि उद्या खूप मोठा पण दिवस आहे आणि उद्या ते म्हणजे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदा याची महत्त्व काय आहे, यामागे काय आख्यायिका आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर उद्या गुरुप्रतिपदा ही आपल्याला घरच्या घरी कशी साजरी करायची आहे आणि उद्या आपल्याला गुरुप्रतिपदा ही साजरी करत असताना काही सेवा करायच्या आहेत, पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवायचं आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित मिळेल. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा ही उद्या दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रविवार या दिवशी आलेली आहे. नृसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रयाचे दुसरे अवतार आणि श्री वल्लभांचे उत्तरावतार मानतात. माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांनी आपले अवतार कार्य संपवले, म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते. गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. तर खूप लोकांना माहिती नसेल की गाणगापूरला यात्रेचं स्वरूप दिलं जातं या उत्सवाला गुरुप्रतिपदेच्या दिवशी. त्याचबरोबर इसवी सन 1528च्या कालखंडात कारंजा म्हणजेच विदर्भ येथे श्री गुरु दत्तात्रयांनी एक आगळा वेगळा अवतार घेतला. भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी 100 वर्षे संपूर्ण भारत भ्रमण व 50 वर्षे श्री क्षेत्र गाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राची निर्मिती केली. त्याचबरोबर स्वतःच्या निजगमनास जाताना निर्गुण पादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेसाठी त्यांनी ठेवल्या आणि या काळापासूनच परकीय सत्तांचा ऱ्हास होऊ लागला व हिंदू राजसत्तेचा उदय झाला. भगवंतांचा हा अवतार 150 वर्ष कार्यरत होता. त्या कार्याची नोंद आपल्याला वेदा इतकेच महत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयास मिळत असेल. ज्यांनी कोणी गुरुचरित्र हा ग्रंथ वाचला असेल, पारायण केले असेल, त्यांना नक्कीच याबद्दल माहिती असेलच. माघ कृष्ण 1 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल्यगमन केले व गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांच्या श्री शैल्यगमनाचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो गाणगापूरला. आणि त्याचबरोबर आपल्या जवळच्या केंद्रामध्ये म्हणजेच दिंडोरी प्रणित जो आपल्या केंद्र आहे त्या केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात उद्या साजरा केला जातो. तुमच्या जवळपास जर नक्कीच केंद्र असेल तर केंद्रामध्ये देखील तुम्ही हजेरी लावा आणि या उत्सवाचा आनंद घ्या. त्याचबरोबर ज्यांना कोणाला केंद्रात जाणं शक्य नाही आहे, जवळ केंद्र नाही आहे, त्यांनी घरच्या घरीच हा उत्सव साजरा करायचा आहे. तर तो कसा करायचा? तर सर्वप्रथम उद्या तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये दत्तात्रयांचं अधिष्ठान असेल, दत्तांची मूर्ती असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल, अधिष्ठान असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी पूजा करताना आधी आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, साध्या पानाने करा, कशाने करा, यथाशक्ती करा. त्याचबरोबर दत्तांची मूर्ती असेल तर दत्तांच्या मूर्तीला देखील तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे आणि पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी तुम्ही 8च्या आरतीनंतर म्हणजे आपल्या केंद्राप्रमाणे सकाळी 8 वाजता केंद्रामध्ये भूपाळी आरती होत असते. त्या आरतीनंतर तुम्ही म्हणजे 10:30च्या आरतीला नैवेद्य दाखवू शकता किंवा संध्याकाळी 6:30च्या आरतीला देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. उद्या सगळ्यांनी आवर्जून 11 माळी जप स्वामी समर्थ महाराजांचा, त्याचबरोबर रोजची नित्यसेवा ही करायचीच आहे. उद्या टाळाटाळ करायची नाही. त्याचबरोबर उद्या अजून आपल्याला एक महत्त्वपूर्ण सेवा करायची आहे, ती म्हणजेच आपल्या गुरुचरित्र ग्रंथातील 51 आणि 52 हा 2 अध्याय वाचायचे आहेत. प्रत्येक सेवेकरांनी सावकाश व मोठ्याने थोड्याशा स्वतःला ऐकूल्या आवाजामध्ये आपल्याला वाचायचे आहे, जेणेकरून घरामध्ये आपला आवाज घुमेल आणि त्याचबरोबर घरामध्ये इतर जे मंडळी आहेत त्यांना सुद्धा ते ऐकायला मिळेल. अशा प्रकारे एवढ्या आवाजात तुम्हाला ते पठण करायचं आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, 11 माळी जप नित्यसेवा झाल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील 51वा अध्याय आणि 52वा अध्याय हे 2 अध्याय आवर्जून वाचायचे आहेतच. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण करावे.
किंवा यूट्यूबला लावून द्यावे. पण वाचता येत असेल तर नक्कीच, उद्या रविवार आहे, सुट्टी आहे, त्याच्यामुळे उद्या नक्कीच सकाळी सकाळी या 2 ग्रंथाचे पठण झालेच पाहिजे. घरातल्या इतर मंडळींना देखील आपल्या बाजूला बसवा आणि त्यांना ऐकवा, लहान मुलांना देखील ऐकवा. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आता उद्या तुम्हाला ही सेवा महत्त्वपूर्ण आहे, सेवा न चुकता करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला उद्या नैवेद्यामध्ये काय दाखवायचं आहे, तर उद्या आपल्याला स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना घरच्या घरी आपल्या नैवेद्यामध्ये आपला वरण भात, भाजी चपातीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता पण प्रामुख्याने भाजीमध्ये आपल्याला घेवड्याची भाजी म्हणजे श्रावणी घेवडा जो म्हणतो त्याची भाजी ही असायलाच हवी आहे उद्या. आणि उद्या ही भाजी करताना याच्यामध्ये कांदा लसूण वर्जित ही भाजी करावी. साधं हळद मीठ जिरे मोहरी करून ही भाजी करायची आहे साधी. आणि ही भाजी आपल्याला नैवेद्य म्हणून आपल्याला नैवेद्यामध्ये दाखवायची आहे. त्याचबरोबर गोडाचा नैवेद्य म्हणून आपल्याला उद्या बेसनाचे लाडू जर करता आले तर नक्की आवर्जून करा, कारण की हा नैवेद्य देखील खूप प्रिय आहे दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना. त्याच्यामुळे आवर्जून उद्या बेसनाचे लाडू 2 करा, 3 करा, 1 करा, पण नक्की आवर्जून करा. तुपामध्ये, शुद्ध गाई तुपामध्ये हा नैवेद्य तयार करा आणि स्वामी महाराजांना दाखवायचा आहे. आणि तुम्ही दुसरा जो नैवेद्य आहे, जे आपण नैवेद्य भाजी चपाती वरण भात दाखवला आहे, तो नैवेद्य आपण थोडा वेळ स्वामी महाराजांना दाखवून आरती करून, आरती झाल्यावर तो ग्रहण करू शकतो. पण बेसनाचा जो लाडू आपण ठेवलेला असणार आहे उद्या प्रसादामध्ये, तो लाडू लगेच ग्रहण करायचा नाही आहे. तर उद्या आपला दिवसभर ते स्वामी महाराजांजवळ किंवा दत्त महाराजांजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तो ग्रहण करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला उद्या नैवेद्य आणि सेवा काय करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच. अशा प्रकारे उद्या आपल्याला घरच्या घरी गुरुप्रतिपदा हा उत्सव साजरा करायचा आहे. आवर्जून सांगितलेले ती 2 अध्याय आवर्जून वाचा. नैवेद्यामध्ये देखील आवर्जून हेच नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा. त्याचबरोबर स्वामी महाराजांना, दत्त महाराजांना आवडीची जी फुलं आहेत ती फुलं सुद्धा दाखवायला विसरू नका, त्यांना ठेवायला विसरू नका. आता तुम्हाला थोडक्यात सांगते की आपल्याला म्हणजे भगवान श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा उद्या हा उत्सव असणार आहे. तर या उत्सवामध्ये स्वामींची किंवा श्री नृसिंह सरस्वती महाराजांची आवडती फुले कोणती आहेत ती तुम्हाला थोडक्यात सांगते, जेणेकरून ती तुम्ही अर्पण करू शकाल उद्या पूजेमध्ये. तर तुळशी, पारिजाताचं फूल, बकुळ, केवडा किंवा गुलाब यापैकी तुम्ही फुलं अर्पण करू शकतात. नाहीच भेटली यापैकी फुलं तर तुम्ही यथाशक्ती तुमच्याकडे जी फुलं आहेत ती पण अर्पण करू शकतात, चालेल. फक्त श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. सांगितलेल्या सेवा नक्की आवर्जून करा. आणि गुरुप्रतिपदा जर तुम्हाला जवळच्या केंद्रामध्ये जाता आलं, उत्सवामध्ये सहभागी होता आलं तर नक्की आवर्जून सहभागी व्हा आणि अनुभव घ्या. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुप्रतिपदाविषयी माहिती मिळाली असेलच आणि कशी साजरी करायची आहे घरच्या घरी आपल्या गुरुप्रतिपदा हे सुद्धा कळालं असेलच. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.